नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 10 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आता फॅमिली ड्रामा संपून ॲक्शन ड्रामा सुरू होणार आहे। मैपत दामिनी दोघे आलेत साक्षीला भेटायला। आता दामिनीने साक्षीला सांगितलंय की कोर्टात जे जे काही खोटं बोललीस ना ते सगळं मला सांगायचं, काय पुरावे खोटे सादर केले काय नाही ते सगळं डिटेल सांगायचंय। दामिनीने अर्जुनला लगेच उद्याची नोटीसही पाठवली आहे, त्यामुळे आता मजा येणार आहे मालिका बघायला प्रेक्षकांनो। तत्पूर्वी रविराजांचा राग सायलीने कसा दूर केला ते बघत राहा। आता सायलीचा तो सगळा ड्रामा आहे निघून जाण्याचा वगैरे, तर सुरुवातीला त्यांनी कीर्तनाची सांगता केली आहे। आता माधवीताई सांगत असतात, प्रभू श्री रामचंद्राने कुटुंबासाठी त्याग केला। प्रभू श्री रामचंद्रांनी महत्वाची भूमिका बजावली कुटुंबासाठी, ती म्हणजे त्यागाची। या समाजाला त्यागाची आणि त्यागाच्या भूमिकेची आज आपल्याला आणि समाजाला गरज आहे। राजवैभवाचा राजगादीचा त्याग केला तो फक्त आणि फक्त कुटुंबासाठी आणि कुटुंब सुखासाठी। बोला हरी जय जय राम कृष्ण हरी। आणि आता इथून पुढे भजनाची सुरुवात झाली आहे। आणि आता हे जेव्हा समाप्तीचं भजन सुरू असतं तेव्हा सायली एकटक रविराजांकडे बघत असते। आता इथे थोडासा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी, सगळ्यांनाच टेन्शन आलंय। सायलीच्या मनात आलंय की जसं प्रभू श्री रामचंद्रांनी कुटुंबासाठी त्याग केला तसं जर मी जाण्यामुळे आपलं कुटुंब सुखावत असेल तर काय हरकत आहे, मी या घरातून निघून गेले तर। आता सगळ्यांनाच असं वाटतंय की सायलीने हा विचार केला, पण हा सायलीचा एक प्लॅन होता जेणेकरून रविराजांनी त्यांच्या मनातली आडी काढून टाकावी, जी काही सुभेदारांबद्दल त्यांच्या मनात आडी आहे ती। एकीकडे कीर्तन सुरू आहे आणि एकीकडे सायली अशी रविराजांच्या समोर जाऊन उभी राहते। प्रभू श्री रामचंद्रांनी कुटुंबामध्ये सलोखा राहावा म्हणून वनवास पत्करला, त्यामुळे सायली या गोष्टीला इन्स्पायर्ड होऊन रविराजांच्या समोर जाऊन त्यांना म्हणते, रविराज काका, जर माझ्यामुळे कुटुंबामध्ये दरी निर्माण होत असेल, सुभेदार आणि किल्लेदार मध्ये दरी निर्माण होत असेल तर मी माझ्या संसाराचा त्याग करायला तयार आहे। सायलीने हे सांगितल्यावरती सगळेच्या सगळे सायलीकडे बघायला लागतात। अगदी प्रताप, कल्पना, या प्रतिमात्या, म्हणजे हे सगळं प्रतिमात्याला पण सरप्राईजच होतं। खरं तर सायलीने हे जे काही केलंय ते रविराजांचे डोळे उघडायसाठी केलंय आणि यावरनं हे कळलंय की रविराजांच्या मनामध्ये सायलीविषयी किती आत्मीयता आहे। तर असो, हा डिसिजन अर्जुनला अजिबात पटलेला नाहीये बरं का प्रेक्षकांनो। प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स त्यांनी दाखवलेत जेव्हा सायली असं बोलते। आता प्रिया मात्र प्रियाला वाटतंय सायलीने सिक्सर मारला पण नाही, ही तर स्वतःचीच विकेट काढतीये असा विचार करून ही मनातल्या मनात हसत असते। आता ही सायली म्हणत असते, सांगा ना रविराज काका, मी इथून निघून गेल्यानंतर तुम्ही माझ्या घराशी पूर्वीसारखं नातं जोडू शकाल का? सायलीने त्यांना प्रश्न केलाय। खरं तर सायली जाण्याचा आणि रविराजांनी कुटुंबाशी सलोखा करायचा संबंध मला इथे काही दिसला नाहीये। असो, तुम्हाला कोणाला लक्षात आलं तर मला एक्सप्लेन करा। तर सायली म्हणत असते, माफ करू शकाल का तुम्ही प्रियाला आणि अश्विन भाऊजी? जर असं होत असेल तर मी आत्ता या क्षणी इथून जायला तयार आहे। आता सायली जेव्हा असं बोलत असते तेव्हा फक्त प्रतिमा त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, पण बाकीच्या सुभेदारांच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव आहेत। म्हणजे विशेष काही यांना फरक पडलेला नाहीये सायलीने एवढं जे काही केलंय ते। आता सायली रविराजांकडनं उत्तर अपेक्षित करत असते पण रविराज काहीच बोलत नाही, त्यामुळे सायली आता तिथून तिचा पाय काढता घेत असते। त्यामुळे अर्जुनला टेन्शन आलं ना, आता याची बिचारीची काय चूक आहे, एक तर त्याने बिचाऱ्याने काय काय केलंय तिच्यासाठी। असो, पण आता या प्रतिमा त्या जागं करतात रविराजांना, अहो रविराज असं काय करताय, सायलीला थांबवा, अहो ते निघून जाईल ना। आता इथे तुम्हाला मागे कीर्तनाचा आवाज येईल, म्हणजे सायली जेव्हा जात असते तेव्हा मागे तुम्हाला जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असं जरा सस्पेन्स वातावरण दिसणार आहे। आता या प्रतिमात्या म्हणतात, थांबवा रविराज सायलीला, अहो जाऊ देऊ नका। आता अर्जुन तिला थांबवत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो, थांब अर्जुन, अरे सायली वहिनी हे जे काही करते नक्कीच तिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, थांब जरा वेळ। आता सायली पूर्ण घराच्या बाहेर जाणार तेवढ्यात हे रविराज सायलीला मोठ्याने म्हणतात, थांब सायली, जाऊ नको। मग सायली या सगळ्यांकडे वळून बघते। आता रविराज उठून उभे राहतात। एवढं हे तणावपूर्ण म्युझिक वगैरे ते लावलंय ना, खूप सस्पेन्स गाजवलाय यांनी प्रेक्षकांनो। आता रविराज सायलीला म्हणतात, थांब सायली, तू कुठेही जायची गरज नाहीये। सुभेदारांकडनं चूक घडली आहे, फक्त चूकच नाही पण कधीही माफी देता न येणारा असा गुन्हा त्यांनी केलेला आहे। पण मी इतका निष्ठुर नाहीये ज्यामुळे कोणाचा संसार मी मोडे। तुला तुझा त्याग करायची काही गरज नाहीये आणि तुझ्या संसाराचा सुद्धा। आता सायली खुश होते बरं का प्रेक्षकांनो, आणि सायलीला रविराजांकडनं हेच उत्तर अपेक्षित होतं, कारण सायली रविराजांचा स्वभाव एक्झॅक्टली ओळखते। सायली आता त्यांच्या समोर येते आणि म्हणते, रविराज काका, तुमची माफी मिळवण्यासाठी मी कुठलाही त्याग करायला तयार, पण या कुटुंबातला दुरावा आता मला असह्य झालाय। तुमचं नाव निघतं
तुमचं नाव घरात निघता क्षणी पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी येतं, ते मी कसं बघायचं काका? आता पूर्णाजीला हे सगळं कळतंय प्रेक्षकांनो, पण तरी सुद्धा पूर्णाजीची रिॲक्शन आज मला अजिबात पटलेली नाहीये आणि हे मी तुमच्याप्रमाणेच एक प्रेक्षक म्हणून सांगते. तर सायली पुढे म्हणते, रविराज काका तुम्हाला कोथिंबीर वडी आवडते म्हणून बाबांनी परवा घास काढून ठेवला होता. या सगळ्याची किंमत कशी करायची रविराज काका? या सगळ्याची किंमत कुठल्या हिऱ्या मोत्यांनी करायची आहे रविराज काका? सांगा ना. आता सायली खूप भावूक करून टाकते बरं का त्यांना. आता त्यांच्या पुढे पर्यायच राहत नाही हो म्हणल्याशिवाय. सायली म्हणते, काका तुमच्या कपाळावरची एक एक आठी माझ्या पाठीवर ओढलेल्या एक एक असुडाची जखम वाटते मला रविराज काका. बापरे, हे फार जड होतं वाक्य. आता सायली पुढे म्हणते, हे सगळं मला नाही सहन होते रविराज काका. अहो सुभेदारांच्या घरात आनंद असला की तुम्ही तुमच्या घरात तोरण लावायचा. सुभेदाराच्या घरी आनंद झाला तर तुम्ही तुमच्या घरी तोरण लावायचे रविराज काका. मग आताच ही दरी का? कशासाठी हा दुरावा? सांगा. आता पूर्णाजीला कळतंय बरं का, सायली खूप छान बोलते. खरं तर जेवढे मॅनर्स सायलीला आहेत ना तेवढे प्रियाला 1% सुद्धा नाहीये. हे पूर्णाजी आणि कल्पना अगदी व्यवस्थितपणे दुर्लक्षित करतात हे नवलच. असो, आता हे नागराज बाबा म्हणतात प्रियाच्या कानामध्ये, काय ग हे तू काय नुसता तमाशा बघत बसणार आहेत का? तिकडे ही सायली सिक्सरवर सिक्सर मारतीये, तू काय फक्त ऑडियन्स मध्ये बसून टाळ्या वाजवणार आहे का? जाय जरा तुझ्या बापाशी काहीतरी बोल. आता प्रिया लगेच नागराज बाबांनी सांगितल्याप्रमाणे लगेच रडायला पडायला लागते. बाबा बाबा खरंच मला माफ करा हो बाबा, तुम्ही माझ्याशी बोलत नाही म्हणून मला रात्र झोप लागत नाही. काय सांगू तुम्हाला बाबा. अहो मी हात जोडते तुमच्या पुढे बाबा, प्लीज प्लीज मला माफ करा ना. म्हणजे सगळं प्लॅनिंग सायलीने केलं आणि त्याचं क्रेडिट कोण घेऊन जाणार? तर नेहमीप्रमाणे प्रिया. पण असं झालेलं नाहीये. सायलीवर थोडेफार उपकार करून टाकलेत पूर्णाजीने. नागराज आता म्हणतो, दादा जाऊ दे रे, सगळं विसरून जा. मग आता ह्या माधवीताई म्हणतात, खरं तर तुमच्या कुटुंबाच्या बाबीत मी बोलणं योग्य नव्हे, पण एवढंच सांगेल की संताप खूप सगळंच उद्ध्वस्त करून टाकतो. चला येते मी. आता प्रतिमा त्या पटकन त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, ताई अहो मला तुमचं नीट पाहुणचार सुद्धा करता आला नाही, थांबा जरा वेळ, मला माफ करा. त्यावर माधवीताईंनी लाखात एक उत्तर दिले. त्या म्हणतात, ताई या कुटुंबातला राग आणि अहंकाराचा जरी त्याग झाला ना तरी माझा पाहुणचार झाल्यासारखाच आहे. येते मी. आता माधवीताईंनी यांचा निरोप घेतलाय. प्रेक्षकांनो अप्रतिम कीर्तन केलंय माधवीताईंनी आणि त्यांना साथ दिली सायलीताईंनी. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता लगेच पूर्णाजी रविराजांना इमोशनल करतात माधवीताई गेल्या. आधी तर सुमन म्हणते, भाऊजी जे काही आता माधवीताईंनी सांगितलंय ना ते वाया जाऊ देऊ नका. पूर्णाजी म्हणतात, रविराज तुमचा राग अगदी बरोबर आहे, पण जाणून बुजून आम्हाला तुमची फसवणूक नव्हती हो करायची. आम्ही मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न करत होतो. मग प्रतापराव म्हणतात, अरे रविराज हे लग्न करून अश्विन आणि तन्वी खुश आहेत रे, हे महत्वाचे, एकदा बघ त्यांच्याकडे. रविराजांना खूप इमोशनल टॉर्चर केल्यावर काय सगळ्यांनी. आता प्रतापराव म्हणतात, त्यांच्या आयुष्यात फक्त तुझ्या आशीर्वादाची कमी आहे. अर्जुन म्हणतो, बघ सिनियर, 2 कुटुंब एकत्र करण्यासाठी आज माझी बायको संसाराचा त्याग करायला निघाली होती रे, जरा विचार कर. आता तरी पूर्वीसारखा वाग पूर्णाजी सोबत. मग कल्पनाताई म्हणतात, भाऊजी या सगळ्यामध्ये पूर्णाजीला किती त्रास होतोय ना ते मला माहितीये आणि तुमच्या रागामुळे प्रतिमा आणि तन्वी दोघीही त्यांच्या माहेरपणाला मुकलेत हो, दुरावलेत ह्या दोघी माहेरपणाला. असं करू नका हो भाऊजी. आता लगेच अश्विन पण पुढे येतो. हे रविराज प्रत्येकाच्या बोलण्यावर बिचारे डोळ्यात पाणी आणतात. मग अश्विन म्हणतो, हे बघ काका मी प्रॉमिस करतो तुला, मी तन्वीला ना आयुष्यभर सुखात ठेवेल रे. आता रविराज इमोशनल होणारच एवढं सगळं म्हटल्यानंतर सगळ्यांनी. सायली म्हणते, रविराज काका आता तुमची लोक तुमच्याकडे आशेने बघतात. या 2 घरांचा आनंद आता फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. आता पुन्हा एकदा इथे इमोशनल सीन, सस्पेन्स सीन ऐकवलाय. आता रविराज सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करतात आणि म्हणतात, पूर्णाई दुखावलं जाणं कदाचित क्षम्य असेलही, पण रागाचं टोक गाठणं हे क्षम्य नाहीच आहे. माधवीताई म्हणाल्या, त्याप्रमाणे कलह टाळायचा असेल तर नराचा नारायण होणे गरजेचे आहे. मी प्रयत्न करेल या बाबतीत. आणि पूर्णाई रागाच्या भरामध्ये मी काही वेडवाकडं बोललो असेल तर प्लीज मला माफ करा. आता रविराजांनी माफ करून टाकले तन्वीला. आता शेवटी त्यांचं बापाचं मन आहे प्रेक्षकांनो, किती दिवस ते चिडून राहणार. आता पूर्णाजी खूप खुश होऊन जातात आणि म्हणतात, हो रविराज आम्हाला देखील माफ करा. आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आता एक आनंद अश्रू आलेत की चलो अंत भला तो सब भला, सगळं काही छान झालंय.
रविराजांनी सुद्धा आता पूर्णाजीची मनापासून माफी मागितली आहे. काय आहे ना प्रेक्षकांनो, कधी कधी आपण विनाकारण रागराग करतो, पण रविराजांचा राग हा चुकीचा नव्हता असं मला वाटतंय. कारण तन्वीने न सांगता तिच्या वडिलांना न सवरता लग्न केलं हे अत्यंत चुकीचं आहे. आई वडील लहानपणापासून मुलींना सांभाळतात, शिकवतात, ते काय त्यांच्यावर उपकार म्हणून नाही. खरं तर हा चर्चेचा विषय नाहीये प्रेक्षकांनो, पण विषय निघाला म्हणून थोडंसं बोलावंसं वाटतंय की हे चुकीचं आहे. मुली अगदी परक्या नात्यासाठी लहानपणापासून आई वडील अगदी तळहाताच्या फोडासारखं जपतात तो पोरींना, पण पोरी मात्र पटकन कुठलाही विचार न करता आई वडिलांना सोडून तिसऱ्या माणसासोबत पळून जातात. हे चुकीचं आहे नाही का? असो चर्चा करायला घेतला तर आपला एपिसोड संपून जाईल. तर आता रविराज म्हणतात, पूर्णाई अनवधानाने माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा. इथून पुढे किल्लेदार आणि सुभेदार यांच्यामध्ये कुठलेही मतभेद असणार नाही. आता रविराजांनी असं सांगितल्यावरती या प्रतिमात्या आणि सायली सगळ्यात जास्ती खुशमखुश झाल्यात आणि अर्जुनही सायलीकडे बघून स्माइल करतो. चला, सायलीला जे हवं होतं ते झालं. शेवटी सायलीच्याच मनात आलं की तिचं कुटुंब दुःखी राहू नये, म्हणूनच सायलीने प्रयत्न केले, पण तिचे प्रयत्न या बाकीच्यांना जरा कमी प्रमाणात दिसले. हेच खरं. बघा पुढे काय झालंय प्रेक्षकांनो. आता लगेच ही प्रिया म्हणते, बाबा थँक्यू सो मच, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की माझा अश्विन सोबत लग्न करायचा निर्णय चुकला नाहीये. आता लगेच हे दोघेही जोडीने नमस्कार करतात. मग रविराज त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. बेटा सुखी राहा, आयुष्यभर तुला कशाचीच कमी पडणार नाही, सुखाने संसार करा. रागाच्या भरामध्ये माझ्या तन्वीचं सुख कशात हे मी विसरलोच होतो. आता प्रतापराव म्हणतात, काय मग व्याही गेला की नाही तुमचा राग? आणि सगळे आता हॅपी हॅपी झालेले त्यांनी दाखवलेत. आणि प्रतिमात्या आणि सायली दोघी जणी श्रीरामाला आधी नमस्कार करतात की हे सगळं देवाच्या कृपेने झालं. शेवटी यांची फॅमिली एक झाली आहे. पण प्रेक्षकांनो, कधी ना कधी हे सत्य उघड होणारच आहे की सायली हीच खरी तन्वी आहे आणि लवकरच ते सत्य समोर येईल आणि तेव्हा सायलीवरचा दुरावा रुसवा या सुभेदारांचा कमी होणार आहे. तर बघा आता पुढे काय काय झालंय. आता अर्जुन चिडला ना सायलीवरती. सायलीने त्याचा विचार न करता हे सगळं केलं, पण तत्पूर्वी त्यांनी महिपत आणि साक्षीचं सीन दाखवलाय. आता महिपत साक्षीला जेलमध्ये भेटायला गेलाय बरं का. महिपत साक्षीला सांगत असतो, अगं साक्षी, ही दामिनी देशमुख म्हणजे तिच्या नावाप्रमाणे दामिनी. दामिनी म्हणजे काय? वीज. अगं नुसती लाख 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 पडली ना का नुसता राडा, नुसतं तुफान बघ. साक्षी म्हणते, पण माझ्या आयुष्यात जे तुफान आलंय त्याचं काय करायचं? महिपत म्हणतो, अगं बाई, तुझ्या आयुष्यातलं तुफान नाही म्हणते मी, पोलीस स्टेशनामध्ये तुफान आणलं त्या बाईनं. ती बाई नाही का तुझ्या कानाखाली मारत होती, ती हवालदारीन बाई, तिला नोकरीवरून काढून टाकलं त्या दामिनी बाईनं. मग आता साक्षी म्हणते, काढून टाकलं म्हणजे? आता महिपत म्हणतो, अगं ती नाही का, तिनं तुझ्या तोंडावर पाणी फेकलं होतं ती बाई. अगं त्या प्रकरणावरून नुसता राडा घातला देशमुखबाईनं. अगं तिनं मला सांगितलं कंप्लेंट करा, मी कंप्लेंट केली आणि इथं आली होती ती. तिनं मला सांगितलं कंप्लेंट लिहा, मी कंप्लेंट लिहिली. अगं त्या हवालदारीन बाईची उतरवली ना तिनं. अगं ए पोरी जरा हास ना. अगं त्या बाईनं करून दाखवलं, ती काय करू शकते. एकदा का तिनं केस घेतली का मग तिला कोणी नडायचं नाही. तिनं कोणाची केस घेतली आहे साक्षी? आपली केस घेतली आहे. अरा वाट लावणार, वाट लावणार, वाट लावणार, देशमुखबाई सगळ्यांची वाट लावणार असं म्हणून आता अण्णा मोठ्या मोठ्याने नाचत असतो तिथे. वाट लावणार, वाट लावणार, देशमुखबाई सगळ्यांची वाट लावणार. आता तेवढा तिथे हवालदार येतो आणि ओरडतो महिपतवर, ओ काय चाललंय इथे, कशाला आरडाओरडा. महिपतचा पचका होतो, तो हवालदार ओरडतो म्हणून. आता लगेच महिपत तो हवालदार गेल्यावर साक्षीला म्हणतो, साक्षी याची पण कंप्लेंट करू का ग दामिनीबाईकडे, याची पण नोकरी चालली जाईल मग. आता तो हवालदार निघून जातो बरं का. साक्षी म्हणते, अण्णा काय चाललंय तुमचं, मला काय फायदा होणार आहे त्या बाईची नोकरी गेली तर? मला काही फरक पडत नाही, मला इथून निघायचंय अण्णा बाहेर. मला एवढं कळतंय, तुमची दामिनी देशमुख मला काढायला जर काही करत असेल ना इथून, तर मी भरोसा मानेल तुमचा. अण्णा म्हणतो, तुझा माझ्यावर भरोसा राहिलेला नाहीये ना पोरी. हे बघ एक काम कर, तू त्या बाईवर तरी भरोसा ठेव. हे बघ तिनं तुला बाहेर काढायचा सगळा प्लॅन केलेला आहे. ती इथं येईल, तुला प्रश्न विचारील. आता तिच्या प्रश्नांची सगळी बरोबर उत्तरं दे. जे जे काही घडलं ते सगळं खरंच्या खरं सांगायचं. ती इथं आली ना साक्षी
का तू तिला बघशीलच की ती दामिनी बाई काय चीज आहे. आता मैपत फार उडू लागला प्रेक्षकांनो. त्याला अगदी 113% खात्री पटलेली आहे की काही झालं तरी दामिनी साक्षीला जेलमधून बाहेर काढणार म्हणजे काढणार. आणि साक्षीलाही आता होप्स वाटायला लागल्यात की काही झालं तरी दामिनी ही तिला जेलमधून बाहेर काढणार. पण काय होईल माहिती का प्रेक्षकांनो, म्हणजे आता कोर्टामध्ये खरं तर दामिनी आणि अर्जुनची जुगलबंदी बघायला सॉलिड मजा येणार आहे आपल्याला, त्यात काही शंका नाहीये. 2 कलाकार समोरासमोर येणारे, अगदी दिग्गज कलाकार, सॉलिड मजा येणार आहे प्रेक्षकांनो. मी तर फार एक्सायटेड आहे या कोर्ट सीनसाठी. पण आता जेव्हा ही केस जिंकत येईल ना दामिनी, तेव्हा काहीतरी होईल चमत्कार आणि पुन्हा केस ती मागे घेईल. तर असो, आता बघा इकडे अर्जुन चिडलेला असतो सायलीवर. सायली त्याला आनंदाने सांगत असते की आज सगळं किती छान झालं ना, बरं झालं रविराज काकांचा राग गेला. काय हो तुम्हाला काय झालं? अर्जुन म्हणतो तुम्हाला काही कळतंय का आज काय केलं तुम्ही? सायली म्हणते काय केलं मी? अर्जुन म्हणतो त्या सिनियरसाठी तुम्ही मला सोडायला निघाला होता, संसाराचा त्याग करायला निघाला होता का तुम्ही? सायली म्हणते अहो पण मी कुठे गेले, रविराज काकांनी अडवलं ना मला. आता अर्जुन म्हणतो त्या सिनियरने तुम्हाला अडवलं नसतं तर तुम्ही निघून गेले असता का? सायली म्हणते अहो पण माझी खात्री होती रविराज काका असं करणार नाहीत, ते मला अडवतील, ते मला जाऊच देणार नव्हते. मग अर्जुन म्हणतो अरे पण मग तुम्ही एवढी मोठी रिस्क का घेतली? मला सोडून जाणार होतात का तुम्ही? असं कसं तुम्हाला जावं असं वाटलं मला सोडून? आता बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, याने चिडणं स्वाभाविकच आहे. सायली म्हणते तुम्ही आता जरा शांत व्हा, बरं शांत व्हा. मग ती प्रेमाने समजावून सांगायला जाते अर्जुनला, त्याला ती खाली बसवते आणि सांगते असं काहीही झालं नसतं, तुम्ही शांत व्हा बरं आधी आणि ऐका माझं नीट. अहो मी मुळात तुमच्यापासून दूर जाण्याचा धोका पत्करतच नव्हते. मी रविराज काकांना खूप चांगलं ओळखते. अहो मनात न ते मला त्यांची मुलगी मानतात. कुठले वडील त्यांच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊ देतील सांगा बरं? म्हणजे रविराज काकांना ही जाणीव करून देणं गरजेचं होतं की त्यांच्या रागापायी प्रियाचा संसारही सुरळीत होत नाहीये आणि पूर्णाजी सुद्धा दुखावल्या गेल्यात. सायलीचा मुद्दा तसा बरोबर आहे, पण ठीक आहे आता अर्जुनचं चिडणंही स्वाभाविक आहे. पण आता अर्जुननं खूप इमोशनल झालेला दाखवलाय. काय एक्सप्रेशन्स देतो यार प्रेक्षकांनो, अप्रतिम. इतका इमोशनल होतो तो आणि पटकन तिचा हात हातात घेतो आणि खूप वेळ तिच्याकडे बघतो. सायली म्हणते काय झालं अहो? मग अर्जुन म्हणतो तुम्ही मला सोडून जाल ही कल्पना पण मी सहन करू शकत नाही. आता तुम्ही एकदा माझ्या आयुष्यातून निघून गेला होतात तेव्हा माझं काय झालं होतं ना ते माझं मला माहिती. आता नाही मला सहन होणार हे सगळं. अर्जुनच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. सायली आता त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते अहो मी कशाला तुम्हाला सोडून कुठे जाईल? अर्जुन म्हणतो असं नाही, मला प्रॉमिस करा बरं की तुम्ही असं मला सोडून पुन्हा कधीही जाणार नाही, अशी रिस्क तुम्ही कधीच घेणार नाही. सायली आता त्याला मंगळसूत्र दाखवत म्हणते हे बघा, हे काळे मणी बघताय ना तुम्ही, आपण दोघांनी जरी ठरवलं ना की दूर जायचं तरी हे काळे मणी आपल्याला अडवणार आणि मुळात मला कुठे जायचं? हो तुम्हाला माझा कितीही कंटाळा आला ना तरी सुद्धा पुढचे 7 जन्म मी काही तुम्हाला सोडणार नाहीये आणि मी कशाला जाऊ तुम्हाला सोडून? अहो हसा ना थोडंसं आता तरी. आता ती अर्जुनला हसवायचा प्रयत्न करते, हसा बरं. आणि अर्जुन आता सायलीने सांगितल्यावर हसतो सुद्धा. या दोघांची बॉन्डिंग मात्र टू मच गोड आहे प्रेक्षकांनो. पण आता बघा, आता आलाय खरा तो सीन जेव्हा आपलं डोकं खराब होणार आहे. आता बघा सायलीला पूर्णाजी आवाज देतात, सायली खाली आहे. आता सायली एकदम खुश होते, म्हणते अहो बघा ना पूर्णाजीने मला आवाज दिलाय, नाव घेऊन आवाज दिलाय, आले हा पूर्णाजी. आता ही उड्या मारत खाली जाते, तिच्या मागे अर्जुनही खाली जातो. आता हे सगळेचे सगळे खाली असतात बरं का, उपकार केल्यासारखे हिला आभार मानतात. सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही मला बोलवलं? पूर्णाजी म्हणतात हो मला जरा तुझ्याशी बोलायचंय. सायली म्हणते बोला ना पूर्णाजी. मग पूर्णाजी म्हणतात रविराजांचा माझ्यावर असलेला राग मला सहन होत नव्हता, मला सुचत नव्हतं काय करावं काय नाही. अर्जुन बारीक ऐकतोय बरं का, लक्ष देऊन पूर्णाजीचं. आता पूर्णाजी पुढे म्हणतात तुझ्यामुळे त्यांनी आम्हाला माफ केलं. बरं चला उपकारच झाले, पूर्णाजीने हे एक्सेप्ट केलंय फायनली. मग पूर्णाजी पुढे म्हणतात तुझ्यामुळे त्यांचा राग गेलाय, तू माझं खूप मोठं काम केलंयस, म्हणजे त्यामुळेच मला जरा तुझे आभार मानायचे होते. मग आता अर्जुनला वाटतं चलो अब आया ऊट पहाड के नीचे, पण अभी पिक्चर बाकी आहे प्रेक्षकांनो. आता पुढे बघा, सायली म्हणते पूर्णाजी मी जे काही केलंय ना ते आपल्या घरच्यांसाठी केलंय, तुम्ही असं आभार मानून मला परकं नका मानू, म्हणजे आभार तर परक्यांचेच मानतात ना. मग त्यावर पूर्णाजी म्हणतात बरोबर बोललीस तू, अगदी बरोबर, तू परकी असून सुद्धा आमच्या घरासाठी एवढं काही केलं. आता अर्जुनचं डोकं सटकणार असतं बरं का प्रेक्षकांनो. आता या कल्पना म्हणतात बरोबर आहे पूर्णाईंचं, तू आमची कोणीही लागत नाहीस तरी सुद्धा
तू आमचं हे तुटलेलं नातं पुन्हा जोडून दिलंस, त्यामुळे आमच्याकडनं थँक्यू. आता हा अश्विन उगाच टुरटूर करतो हा मध्ये. तो कसा म्हणतो बघा, उगाच गैरसमज नको करून घेऊस बरं का तू. नाही म्हणजे या दोघी तुला थँक्यू म्हणाल्या म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुला एक्सेप्ट केलं असं होत नाही बरं का. अरे याला कोणी विचारलं का, कशाला मध्ये मध्ये बोलतोय हा. मला रागच येतोय आज अश्विनचा. पण असो, आता लगेच पूर्णाजी म्हणतात, नाही म्हणजे बघ ना, एखादी वस्तू जर आपली रस्त्यात पडली असेल आणि ती वस्तू जर अनोळखी माणसाने उचलून दिली तर आपण अनोळखी माणसाचे आभार मानतो की नाही, तसेच आम्ही तुझे आभार मानतोय. एवढा काय इगो आहे प्रेक्षकांनो या पूर्णाजीला. खरं तर मी आतापर्यंत एवढं कधी नकारात्मक बोलले नाही, पण आज जरा रागच आला बाई मला, काही म्हणा तुम्ही. तर आता ही सायली तरी सुद्धा प्रेमाने म्हणते, हरकत नाहीये पूर्णाजी, आज रविराज काकांच्या घरी तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला ना, तीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता मात्र अर्जुनला एवढा राग येतो आणि तो रागावर निघून अर्जुन बेडरूम मध्ये जातो, सायली त्याच्या मागे मागे जाते. अर्जुन चिडतो आता सायलीवर आणि म्हणतो, झालं का तुमचं समाधान? अरे अजून किती अपमान करून घ्यायचा आहे तुम्हाला? सायली म्हणते, अहो त्यात कसला अपमान? अर्जुन म्हणतो, अरे तुम्हाला हाच अपमान करून घ्यायचा होता म्हणून तुम्ही खुश झाला आहात. अरे एवढं सगळं केलंय तुम्ही या लोकांसाठी, ते तुम्हाला एका सेकंदात परक मानतात आणि तुम्ही यांच्यासाठी मला सोडून चालल्या होत्या ना. आता काय फरक पडलाय यांना? पाहिलं का तुम्ही जे काही केलंय ना त्यांनी तुमची झिरो व्हॅल्यू केली आहे, झिरो. त्यावर सायली म्हणते, अहो किंमत करावी म्हणून आपण काही करतो का? हे बघा मला चांगलं वाटतंय, त्यांनी निदान मला हाक मारली, त्या नीट बोलल्या ना माझ्याशी, त्यांचा राग जायची ही पहिली पायरी असं समजू ना आपण. आता अर्जुन म्हणतो, मला ना तुमच्यासारखं असं पॉझिटिव्ह विचार नाही करतायत, मी एक वकील आहे आणि असं मला अन्याय झालेला अजिबात सहन होत नाही हा. त्यावर सायली म्हणते, अन्याय कधी होतो? श्रेय मिळवण्यासाठी एखादी गोष्ट केली आणि श्रेय नाही मिळालं तर? अहो मला कुठे असं काही झालंय, म्हणजे माझ्या बाबतीत असं घडलंच नाहीये. आणि वकील म्हणून तुम्ही हार जीतचा विचार करत असाल ना, तर जीत माझी झाली आहे. अर्जुन विचार करतो, ते कसं काय? आता ते पुढच्या सीनमध्ये दाखवलंय त्यांनी, पण तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एक सीन दाखवलाय या प्रियाचा आणि अश्विनचा. प्रेक्षकांनो हे निव्वळ दोघे ऐश्वर्यान सारंग झालेले आहेत बरं का, दुसरा काही फरक नाही यांच्यामध्ये. आता ही प्रिया बघा, फुकटचं सगळं हिला लाटायची सवयच आहे, तसं सायलीने जे काही केलं ते सगळं फुकट ही स्वतःवर लाटून घेते. प्रिया म्हणते, अरे बाबा माझ्याशी बोलत नव्हते ना अश्विन, मला बरंच वाटत नव्हतं रे, चैनच पडत नव्हतं मला. त्यावर अश्विन म्हणतो, हो ना, माझे डॅड जर माझ्याशी बोलत नसले तर मला कसं वाटलं असतं. खरंच ग तन्वी, तू हे सगळं कसं सहन केलंस ग? अरे यार प्रेक्षकांनो, यांना हे नाही वाटत का की सायली कसा अपमान सहन करत असेल सगळा? थोडं तरी माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे नाही का? असो, तर आता बघा अश्विन म्हणतो की तू हे सगळं कसं सहन केलंस ग तन्वी? आता लगेच ही म्हणते, अरे आता कुठे काही सहन करावं लागणार आहे आपल्याला अश्विन, म्हणजे तसंही मी माझ्या बाबांचा राग काढलाच असता म्हणा आज न उद्या, पण त्या सायलीसारखं मला असं पुढे पुढे करता येत नाही ना. आता पाहिलं का प्रेक्षकांनो, म्हणजे ही काढणारच होती बरं का राग, पण काढला नाही. आता अर्जुन हसतो तेव्हा सायली म्हणते, काय झालं, तुम्ही काय एवढे हसलात? आता अर्जुन म्हणतो, मी त्या दामिनी देशमुखचा विनाकारण स्ट्रेस घेत होतो, पण मला बोलण्यात हरवणारी वकील तर माझ्या समोरच उभी आहे. सायली म्हणते, अहो हा तुमच्या सहवासाचा परिणाम आहे बरं का, आणि मला तर लगेच माझ्या वकिलीची फी सुद्धा मिळाली आहे. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, कुठली? सायली म्हणते, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, नेहमी असेच हसत राहा. हो तुमच्या चेहऱ्यावरनं राग नाही शोभून दिसत, पण अर्जुनच्या चेहऱ्यावर काहीही शोभून दिसतं प्रेक्षकांनो, हे माझं मत झालं. असो, आता अर्जुन सायलीकडे बघून स्माईल करतो आणि हा एपिसोड त्यांनी संपवलाय. आज त्यांनी एवढंच दाखवलंय प्रेक्षकांनो, जास्ती काही आज त्यांनी दाखवलेलं नाहीये. पण आता मी खरी एक्सायटेड आहे ना ते कोर्ट सीनसाठी, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते. तर दामिनी साक्षीला भेटायला गेली आहे. साक्षीला ती म्हणते, कुठलाही वकील आपला गैरफायदा घेत असतो, कारण आपण त्याला तो घेऊ देत असतो, आपलं असत्य त्याच्यासमोर उघडं पडलेलं असतं. आता हे सगळं लपवायचं असेल तर मलाही सत्य कळलं पाहिजे ना, त्यामुळे तू कोर्टात कुठे कुठे काय काय खोटं बोलली ना, काय काय खोटे पुरावे सादर केले ते चुपचाप मला. आजचा एपिसोड जरा लहान दाखवलाय त्यांनी, आणि प्रेक्षकांनो जरा पूर्णाजी आणि या सुभेदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करा. पुन्हा पुन्हा आपण त्याच कमेंट्स काय करणार ना, त्यांना जेव्हा जे दाखवायचे पॉझिटिव्ह तेव्हा ते दाखवणारच आहे. त्यामुळे आपण सध्या पुढच्या सीनवरती जरा लक्ष केंद्रित करूया की कोर्टामध्ये साक्षीचं काय होईल. या बाबतीत तुम्हाला काय अंदाज वाटतो ते मला कमेंट करून नक्की कळवा.
आणि हो, तुम्ही माझा लाईव्ह टेलिकास्ट बघितला की नाही नक्की बघा आपल्या चॅनलवर लाईव्ह या सेक्शनमध्ये जाऊन. आता कोर्टाची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे अर्जुन या दामिनी सोबत कसा लढेल कोर्टामध्ये हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजचा एपिसोड कसा वाटला मला सांगा. आणि पूर्णाजी, कल्पनाताई, अश्विन, तन्वी या चौघांच्या कमेंट सोडून काहीतरी वेगळा विचार करायचा प्रयत्न करू प्रेक्षकांनो आपण, कारण आपल्याला ना प्रचंड बोर झालंय आता यांची वागणूक. त्यामुळे मला असं वाटतं उगाचच यांच्या बाबतीत कशाला केस पाडायचा, आपण आता कोर्टाच्या केसवर फोकस करूया असं माझं एक प्रांजळ मत आहे. इथे एक महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे प्रेक्षकांनो, सायलीने जे केलंय ना ते एकदम भारी केलंय. कारण आता केससाठी त्यांना रविराजांची खूप मदत होईल असं माझं एक मत आहे. कारण दामिनी आणि रविराज यांचे जर काही जुने धागे दोरे जुळून आले तर काही सांगता येत नाही ना, कुछ भी हो सकता है, कुछ भी इंटरेस्टिंग ट्विस्ट आ सकता है, जो होता है वो अच्छे के लिए होता है असं माझं एक प्रांजळ मत आहे. त्यामुळे आपण कल्पना, पूर्णाजी, अश्विन, प्रिया यांच्या चर्चा करण्यापेक्षा दामिनी, रविराज आणि केस बद्दल चर्चा केली तर मालिका बघायला आपल्याला जबरदस्त इंटरेस्ट येईल असं एक माझं प्रांजळ मत आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून कळवा की रविराजांची अर्जुनला नक्की मदत होईल का या केसमध्ये, काय वाटतंय तुम्हाला सांगा. भेटूयात उद्या. आज त्यांनी छोटाच एपिसोड दाखवलाय, कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का नक्की कळवा. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.